तर माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पुढील 6 महिन्यांमध्ये धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार असल्याचं वक्तव्य करुणा मुंडेंनी केलंय। धनंजय मुंडेंनी निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये आपलं नाव लिहिलंच नाही आणि निवडणूक अधिकारी कलेक्टर यांनी कोणीच हरकत कशी घेतली नाही असा सवाल उपस्थित करत करुणा मुंडेंनी याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे। दरम्यान करुणा शर्मा यांच्या अर्जावर 4 एप्रिलला सुनावणी होणार आहे। याचिकेमध्ये हेच मागणी होती की जसे की धनंजय मुंडेने पहिल्यांदा तो जे धनंजय मुंडेने दमदाटी करून सगळे 200 बूथ कॅप्चर करून सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे, सगळ्यांनी बघितलेला आहे मीडियावरती। आणि आज 200 बूथ कॅप्चर करून दमदाटी करून गुंडगर्दी करून ते निवडून आलेले आहे। ते आमची मागणी आहे। त्याच्यासाठी ते जे पर्चा आहे त्यांचे ते आमदारकी रद्द होऊ शकते। माझ्या मुलाबाळांचं नाव टाकला, माझं नाव नाही टाकला आणि माझे जे पूर्ण कोर्टामध्ये DVचे डोमेस्टिक व्हायलन्सचे सगळे जे कोर्ट केस चालू आहे त्याचा पण उल्लेख काय केलेला नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।